रामकृष्ण हरी. अवघा रंग एक झालाय. होय, आज अवघा महाराष्ट्र विठ्ठल रंगात रंगून गेलाय. टाळ मृदुंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा तुकोरामाच्या जयघोषात आज आसमंतही दुमदुमून गेलाय. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती फडकणाऱ्या भगव्या पताका आणि डोळ्यात माऊलींच्या मुखदर्शनाची आर्त होड. तुकोबरायांच्या देहूतून वैष्णवांचा मेळा आज मार्गस्थ झालाय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. वारीच्या पहिल्या मुक्कामाची लगबग सुरू झाली आणि याच सोहळ्याचं थेट रंग घेऊन आम्ही आलोय तुमच्या घराघरांमध्ये. नमस्कार, मी रुबीना पठाण. सुरू करते झी 24 तासचा वारी विशेष महासोहळा आनंद वारी. होतो जय जयकार, गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरवाया भवसागरा रे. देहूच्या मंदिराचा उंबरठा ओलांडून माऊलींची पालखी आता जनसागरात सामील झाली आहे. वरुणराजाच्या शीतलधारांनीही या भक्तिमय मार्गावर सुगंधी अभिषेक करत वारीचे आणि वारकऱ्यांचं स्वागत केलंय. वारीच्या मार्गावर आता संध्याकाळचा गारवा सुटला असेल. माऊलींच्या रथापुढचे दिवे उजळले असतील आणि हाच भक्तीचा सुखद गारवा अनुभवायला आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या. तर चैत्राली आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. चैत्राली, सध्या भक्तिमय वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. निश्चितच आज देहू नगरीमध्ये जे आहे ते भक्तिमय वातावरण पूर्णतः पाहायला मिळतंय. विठुनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर असा हा अवघा देहू नगरीचा परिसर जो आहे तो पाहायला मिळत आहे. तुकोबांच्या पालखीचं 4 वाजताच्या दरम्यान प्रस्थान जे आहे ते झालं. मुख्य सभामंडपातून हे तुकोबांचे पादुका ज्या आहेत त्या बाहेर पडल्या. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा पार पडली आणि तुकोबांची पालखी जी आहे ती मुख्य मंदिरातून आता पंढरपूरकडे निघालेली आहे. आणि आत्ताचा पहिला विसावा हा देहूतीलच इनामदार वाड्यामध्ये तुकोबांचा पाहायला मिळतोय. उद्या सकाळी तुकोबांच्या या पादुकांचं शासकीय पूजा होईल आणि त्यानंतर तुकोबांची पालखी देहूकरांना निरोप देऊन पुन्हा एकदा पंढरपूरकडे निघणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर सध्या देहूमधील हे संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिमय असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी ही पादुका इनामदार वाड्यामध्ये विसावलेली आहे त्या ठिकाणी भक्तांचा महापूर देखील पाहायला मिळतोय. आजूबाजूच्या परिसरातील सर्वच वारकरी भक्त जे आहेत ते रांगा लावून या ठिकाणी तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर अभंग, टाळ मृदुंगाचा गजर करत विठुनामाचा गजर हे सर्वच वारकरी करताना पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी राहुट्या बांधून हे वारकरी राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील भजन, कीर्तन आणि अभंग गात खरं तर हा प्रवास जो आहे तो आता हे वारकरी पंढरपूरकडे जात असताना करणार आहेत. रुबीना. अगदी चैत्राली, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय सध्या भक्तिमय वातावरण तिथं पाहायला मिळतंय. दिंड्या, पताका झळकती, जे गरजती हरिणामे. देहूत सध्या भक्तीचं देखणं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. तुकोबांच्या पालखीचं चैतन्यमयी प्रस्थान सुद्धा इथं झालेलं आहे. पंढरीच्या वाटेवर भक्तीचा अथंग प्रवास सध्या पाहायला मिळतो. तर आपण पाहतोय यावेळी वरुणराजाच्या शीतलधारांनीही या भक्तिमय मार्गावर सुगंधी अभिषेक करत वारीचे आणि वारकऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. वारीच्या मार्गावर आता संध्याकाळचा गारवा सुटलेला असेल. माऊलींच्या रथापुढचे दिवे उजळतील आणि हाच भक्तीचा सुखद गारवा अनुभवायला आपल्या प्रतिनिधी चैत्राली आपल्या सोबत आहे. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, तिथं सुखाचा सागर उभा असे विठ्ठलवर. तुका म्हणे धन्य झालो, संतांच्या चरणासी आलो. देहूच्या पवित्र मातीतून जगद्गुरू तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाली आणि पालखीसोबतच लाखो मनातील अर्थभक्ती पंढरीच्या वाटेवर प्रवाहित झाली. टाळ मृदुंगाच्या प्रत्येक निनादात जणू विठ्ठलाचंच हृदय धडधडत आहे.
आणि ज्ञानोबा तुकाराम या महामंत्रानं अवघा आसमंत चैतन्यानं उजळून निघाला. नभातून बरसणाऱ्या वरुण राजाच्या शीतलधारांनी या भक्तीच्या महापुराला जणू सुगंधी अभिषेक केलेला आहे. हवेत फडकणाऱ्या भगव्या पताका म्हणजे जणू संतांच्या आशीर्वादाचे हात आहे, जे प्रत्येक वारकऱ्याला माऊलींच्या भेटीची वाट दाखवत आहे. डोळ्यात साठलेलं विठ्ठलाचं रूप, गळ्यात तुळशीच्या माळा आणि पायांमध्ये भक्तीचा अथांग बळ. वारीचं पाऊल पुढे पडतंय तर वारकऱ्यांच्या अंतकरणातील ही दिव्य भक्ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं सर्वात देखणं लेणं ठरलं. संतांच्या पदस्पर्शानं सुगंधित झालेली ही भूमी आज आनंदाच्या डोहात पूर्णपणे बुडून गेलेली. मनामनातील विठूचा विसावा आणि अंतरीची शुद्ध ओढ घेऊन ही माऊलींची पालखी आता पंढरीच्या दिशेनं सुखाचा प्रवास करते. पकड़ा